दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील गुरु शिष्य नात्याचा दुसरा अध्याय शुक्रवारी दिसला। आपलं पद आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवत मोदींनी पवारांच्या हाताला दिलेला आधार आणि खुर्चीमध्ये बसवण्यासाठी दाखवलेलं सौजन्य चर्चेचा विषय ठरला। पण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा एवढ्यावरच कुठे संपणार होती? या भेटीला गेल्या 24 तासांमध्ये अनेक अर्थांचे फाटे फुटलेत। पाहूया एक रिपोर्ट। जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं। ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। देशाचा प्रधानमंत्री जिल्ह्याला माझं नाव घेतो काही साधी गोष्ट आहे। राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांवर अशी टीका करणारे हे दोन नेते शुक्रवारी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात मात्र वेगळ्या रूपात देशवासियांच्या समोर आले। निमित्त होतं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं। प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी आणि स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार या कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर आले। व्यासपीठावरचा दोन्ही नेत्यांचा काही मिनिटांचा एकत्र वावर हा राजकीय सभ्यता आणि रुजुता कशी असते हे दाखवून देणारा होता। कार्यक्रमाची सुरुवात प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलनानं झाली। दिव्याची वात पेटवताना पवारांचे हात वाढत्या वयानुसार थरथरत असल्याचं मोदींनी पाहिलं आणि त्यांना आपल्या हातांचा आधार दिला। पवार जेव्हा खुर्चीवर बसण्यासाठी आले तेव्हा स्वतः बसण्यापूर्वी त्यांनी पवारांना खुर्चीवर बसायला मदत केली। पवारांचं भाषण झाल्यावर पुन्हा जेव्हा ते शेजारच्या खुर्चीवर विराजमान झाले तेव्हा त्यांच्या ग्लासमध्ये मोदींनी पाणीही ओतलं। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रकाराला नाक मुरडत हे ढोंग असल्याचं म्हटलंय। शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत। प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही। साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला। भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील? त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना। तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्यापुरता। काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले? नरेंद्र मोदी म्हणाले। त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी, आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, बसायला पाणी देत होते। त्याला ढोंग म्हणतो आपण। ढोंग याच्याविषयी खरा आदर आहे, तिथे राजकारण होत नाही। काल सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर 2-5 मिनिटांसाठी का होईना एक व्यापार झाला, एक राजकारण झालं। महाराष्ट्रानं फार ते गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। राऊतांना या भेटीत ढोंग दिसलं तर सुप्रिया सुळेंना मात्र संस्कार दिसले। भारत हा एक अतिशय सुसंस्कृत देश आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांवरच अतिशय उत्तम संस्कार झालेले। जे काही आदरणीय पवार साहेबांना जो त्यांनी मान सन्मान वयाच्या मुळे आणि आदरणीय पवार साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध राहिले। आमचे राजकीय मतभेद अनेक कुटुंबांची राजकीय मतभेद आहेत, पण आमचे मनभेद हे कुणाबरोबरच नसतात। आणि तेव्हा कालचा कार्यक्रम राजकीय नव्हता, एक सांस्कृतिक आणि साहित्याचा कार्यक्रम। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही गुरु शिष्य भेटीचा हा नवा अध्याय पाहून सुखावून गेले। या देशाची आणि या राज्याची एक संस्कृती आहे। माननीय पंतप्रधान महोदयांनी आदरणीय पवार साहेबांच्या समवेत कालचा जो संवाद त्यांचा झाला तो आम्हाला मराठी मनाला आणि आम्हाला सर्वांनाच भावणार आहे, अभिमानास्पद त्या ठिकाणी आहे। आणि पंतप्रधान महोदयांनी ज्या पद्धतीने आदर त्या ठिकाणी व्यक्त केला, पंतप्रधान महोदयांचे सुद्धा मी या निमित्ताने अतिशय मनापासून आभार मानतो।
तर शिंदेंच्या शिवसेनेला या सगळ्यात दिसला तो फक्त आणि फक्त मोदींचा मोठेपणा. देशाचा पंतप्रधान प्रोटोकॉल बाजूला त्यांनी काढला. पवार साहेब त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत 10 वर्षांनी, म्हणून त्यांनी खुर्ची सरकून त्यांना बसायला दिलं. पहिलं त्यांना बसायला दिलं, मग ते स्वतःच्या खुर्चीवर बसले. ते फक्त बसले म्हणून थांबले नाही, तर त्यांना असं कदाचित वाटलं की पवार साहेबांना पाणी हवंय की काय, म्हणून बाटली उघडून त्यांच्या समोर असलेला ग्लास त्यांनी पाण्यानं भरला. म्हणजे हे पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलच्या बाहेर आहे. परंतु पंतप्रधान कसा असावा आणि वैचारिक मतभेद जरी असले तरी कुठल्याही पक्षाच्या मोठ्या नेत्याला एकदा अंतर्मनातून जर गुरुस्थानी मानलं तर त्यांच्याबरोबर कसं वागावं हे काल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशाला दाखवून दिलेलं. तर अराजकीय कार्यक्रमात अशी जवळीक असतेच असं म्हणत भेटीवरून राजकीय भुवया उंचावण्याची गरज नसल्याचे संकेत भाजपनं दिले. काल दिल्लीमध्ये साहित्य संमेलनामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जवळीक पाहायला मिळाली. नाही, कार्यक्रमात तशी जवळीक असतं. काल दिल्लीमध्ये साहित्य संमेलनामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जवळीक पाहायला मिळाली. नाही, कार्यक्रमात तशी जवळीक असतं. तर अशा प्रकारे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदींनी दाखवलेल्या सौजन्याची चर्चा सर्वाधिक रंगली. केंद्र सरकारमध्ये मोदींना गरज पडली तर पवारही आपल्या 8 खासदारांचा आधार देत सत्तेचे थरथरणारे हात बळकट करणार का असा प्रश्न अनेकांना पडला. तर दुसरीकडे मोदींनी ग्लासमध्ये ओतलेलं पाणी पवारांनी प्यायलं नाही याकडेही काही राजकीय सुज्ञांनी लक्ष वेधलं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.